ही घटना आहे नेत्रावती नदीच्या काठावर गाडलेल्या शेकडो मृतदेहामागचं खरं सत्य. धर्मस्थळा हे कर्नाटकातील एक पवित्र धार्मिक स्थळ. या गावात 1995 पासून एका मंदिराजवळ एक सफाई कर्मचारी काम करत होता. त्याचं नेहमीच काम स्वच्छता असलं तरी त्याला आणखी एक गुप्त काम दिलं जात असे, मृतदेह गाडण्याचं. हळूहळू तो याचा इतका सरावट झाला की त्याने 19 वर्षात सुमारे शेकडो मृतदेह स्वतःच्या हाताने गाडले. या मृतदेहामध्ये मुख्यत्वे महिला आणि तरुण मुलींची लाशे असत. त्यांचे शरीर अनेक वेळा निर्वस्त्र असायचे. त्यांच्या अंगावर अत्याचाराचे आणि हिंसेचे खुणा असायच्या. परंतु 2014 मध्ये त्यांच्या घरातील एक गायब झालेली मुलगी त्यांच्या समोर मृतदेह स्वरूपात आली आणि तेव्हा त्याचे मन हादरून गेलं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पुढचा भाग अजून धक्कादायक आहे. त्याने ती लाशे गाडली, पण त्याच रात्री तो आपल्या बायकोला घेऊन गाव सोडून पळून गेला. तो अनेक वर्ष वेगवेगळ्या गावात लपून राहत होता. पण 2025 मध्ये 11 वर्षानंतर तो पुन्हा परत आला आणि जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना एक पत्र लिहिलं. माझ्या छातीत एक मोठं गुपित दडलेलं आहे, हे आता सांगणं आवश्यक आहे. त्याने सांगितलं की धर्मस्थळा परिसरातल्या नेत्रावती नदीच्या काठावर त्याने 13 वेगवेगळ्या ठिकाणी शेकडो लाशा गाडल्या आहेत. त्याने त्याच्यावर जे काही घडलं ते देखील सांगितलं. बलात्कार, खून, अत्याचार. त्याने स्पष्ट केलं की त्याने हे सर्व एकट्याने केलं नाही आणि यामागे खूप पॉवरफुल लोक आहेत. पोलिसांनी या पत्राच्या आधारे FIR दाखल केली. 4 जुलै 2025 आणि SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन केली. 20 इमानदार अधिकाऱ्यांनी टीम बनवून तपास सुरू केला. त्या सफाई कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून 13 जागांवर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. 29 जुलै 2025 रोजी पहिल्या ठिकाणी खुदाई झाली, पण जोरदार पावसामुळे फारसं सापडलं नाही. 30 जुलै रोजी दुसऱ्या ठिकाणी खुदाई झाली. तिथे एक ब्लाऊज, ATM कार्ड आणि पॅन कार्ड मिळालं. या कार्डवरून एका बेंगलोरच्या महिलेशी संपर्क झाला. तिच्या मुलाचं कार्ड होतं आणि तिचा मुलगा 5 वर्षापूर्वी त्या परिसरात गेला होता आणि त्यानंतर बेपत्ता झाला. 31 जुलै रोजी 6व्या साईटवर खुदाई दरम्यान मानवी हाडं, जबडा आणि दात सापडले. सर्व फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलं. त्यातून मृत व्यक्तीचं लिंग व वय आणि मृत्यूचं कारण समजू शकेल. दरम्यान गायब झालेल्या मुलींच्या नातेवाईकांनी पुढे येऊन त्यांच्या मुलीही धर्मस्थळामध्ये हरवल्याचं सांगितलं. एका महिलेने तक्रार केली की तिची मुलगी 2003 साली दर्शनासाठी गेली आणि पुन्हा कधी परतली नाही. तपासात उघड झालं की स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्या काळातल्या अनेक तक्रारींचं रेकॉर्ड गायब झालं आहे. काही RTI कार्यकर्त्यांनी या प्रकरणात 500 मृतदेह असण्याची शक्यता वर्तवली आहे. एक पूर्व DGP डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणाले की फक्त धर्मस्थळ मंदिरच नव्हे तर तिथं काम करणारे सर्व पोलीस अधिकारी यांची सखोल चौकशी केली पाहिजे. या मंदिराची व्यवस्था जैन समुदायाकडे असूनही पूजा व धार्मिक विधी हिंदू पद्धतीने पार पडतात. हे प्रकरण समोर आल्यापासून संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. हे बलात्कार, हत्या आणि मृतदेह लपवण्याचं एक मोठं रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता SIT तपास सुरू असून खरोखर किती मृतदेह गाडले गेले हे लवकरच जग जाहीर होईल. शेवटी हा सर्व प्रकार एका व्यक्तीच्या मनाच्या आंदोलनामुळे समोर आला. किती लोकांची आयुष्य संपली, त्यांना न्याय मिळाला नाही, हे अजूनही अज्ञात आहे. पण आता ही लढाई सुरू झाली आहे. कधी कधी आयुष्यातील काही प्रसंग आपल्या अंतर्मनातून हलवून टाकतात. अशा काही खऱ्या आणि हृदयस्पर्शी गोष्टी आम्ही तुमच्या समोर आणत राहू. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या आणि धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.